बघा साखरपुड्याला ही साडी खूप छान दिसते, हिरवा कलर सुपर एकदम. छान आहे ना साडी. आवडली तुला? नाही म्हणजे तुला जी आवडती ती बघा, असं काही नाही. हा काही घाई नाही आहे. टेक युअर टाइम. तुम्हाला साडी आवडली असेल ना, आपण वेअर करून बघू ना. तिला मिरर आहे, या तिकडे आपण बघू. हॅलो. हा हॅलो. जरा रेंज इश्यू आहे. तू साडी बघ तोपर्यंत मी आलोच. हा फोन घेऊन आलोच. या ना तिकडे आपण वेअर करू. काय प्रॉब्लेम आहे काय? हाँ नाही काय नाही. मॅडम वॉशरूम आता क्लीन झालाय, तुम्ही आता वॉशरूम यूज करू शकता. हो थँक्यू थँक्यू. ऐका ना, तुम्ही तुम्ही इथे काय करताय? ऐका ना, तुम्ही प्लीज इथून जा. तुम्हाला जर कोणी बघितलं ना तर खरंच खूप प्रॉब्लेम होईल. काय प्रॉब्लेम होईल? तू आधी पण बोललीस की तुझं माझ्यावर प्रेम नाही. बघ माझ्या डोळ्यात बघ आणि मला खरं खरं सांग की तुझं प्रेम नाहीये माझ्यावर. नाही जमत आहे ना डिनाय करायला. हेच बोलत होतो मी. काय प्रॉब्लेम आहे मला सांग ना. असं बरी मला तुझ्याशी लग्न करायचंय, मला तुझ्यावर लाईफ स्पेंड करायचंय. प्लीज अशी नको वागूस. मला तुझ्याशी लग्न करायचंय असं बरी प्लीज. तुम्ही तुम्ही प्लीज जरा हळू बोला ना प्लीज. हे बघा, तुम्हाला जर कोणी ऐकलं ना तर खरंच खरंच खूप प्रॉब्लेम होईल. प्लीज. कोण ऐकणार आहे? तो मुलगा. मग एक काम कर ना, त्याला जाऊन सांग की तुझं त्याच्यावर प्रेम नाहीये, किंवा मला तरी सांग की माझ्यावर नाहीये. काहीतरी एक कर ग, कारण मला खूप त्रास होतोय. आणि जोपर्यंत तू मला उत्तर नाही देणार ना तोपर्यंत मी तुला इकडनं जायला नाही देणार. ठीक आहे, तुम्हाला खरं ऐकायचं आहे ना तर तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीच होऊ शकत नाही. सर त्या मॅडम होत्या इथे, त्या कुठे गेल्या? मॅडम साडी वेअर करायला गेले सर. कुठे? ते समोर तिकडे मिरर तिकडे. ओके थँक्यू. गौतम, हे आपल्या दोघांबद्दल नाहीये. यात आपल्या कुटुंबाचा पण प्रश्न आहे. तुमचं कुटुंब वेगळं आहे, माझं कुटुंब वेगळं आहे. तुम्ही वेगळ्या परिस्थितीत वाढलाय, मी वेगळ्या परिस्थितीत वाढले. आपल्यात काहीच मेळ नाहीये. म्हणून प्लीज प्लीज माझ्या मागे मागे यायचं बंद करा. आपलं लग्न होऊ शकत नाही हे मी तुम्हाला याआधीही सांगितलंय. मी पण तुला आधीच सांगितलंय की माझ्यासाठी फॅमिली, हे स्टेटस वगैरे हे सगळं मॅटर नाही करत. माझ्यासाठी तुझं खरं उत्तर काय आहे हे मॅटर करतं. गौतम, हेच खरं उत्तर आहे. हे खोटं आहे. तुझ्या मनात जे आहे ना ते खरं आहे, ते उत्तर हवं आहे मला. हे बघा, मी खरं बोलतेय आणि त्यांनी जर तुम्हाला बघितलं ना तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मी हात जोडते तुमच्या समोर. प्लीज मला समजून घ्या प्लीज. आसावरी, इथे सोय तू? तिकडे शोधलं मी तुला. तू तू ठीक आहेस ना? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? यू कॅन टेल मी. बी कम्फर्टेबल. सांगू शकतेस मला? तू अशी घाबरल्यासारखे का वाटतेस?
काही नाही. असावरी तू तू नक्की ठीक आहेस ना? ठीक आहे. निघूयात. हो. काय झालं ग? काही नाही. मला ही साडी आवडली. अरे वा, नाईस चॉईस. तुझ्यावर हा कलर खूप उठून दिसेल खरंच. चला मग घेऊया. मॅनर्स नाही आहेत. बॉस आहे म्हणून कुठे पण शिरणार. सरळ सरळ लेडीज वॉशरूम मध्ये. लेडीज वॉशरूम, हॅव यू लॉस्ट इट? हे माझं वॉशरूम आहे. कुठेही शिरायचं, कसंही वागायचं. बेसिक मॅनर्स तर तुला नाही येत. मला इथे ऑफिस मध्ये साधं लेडीज स्टाफ साठी एक वॉशरूम नाहीये, म्हणून मला इथे यावं लागलं आणि तुम्ही मला बोलताय. करू याचा व्हिडिओ, टाकू सोशल मीडियावर. सारख्या सोशल मीडियाच्या धमक्या देऊ नकोस. मग माझी पण चूक नसताना मला बोलणं बंद करा. चुकीच्या जागी तू आलीस आणि मला बोलतेस. बॉस आहे मी तुझा. माहितीये मला, सारखं सारखं सांगायची गरज नाहीये. आणि चुकीच्या जागी मी नाही, तुम्ही आलाय. दॅट्स टू मच. बाहेर आउट. मी नाही जाणार आहे, तुम्ही जा. दिस इज लेडीज टॉयलेट. इलिटरेट आहेस तू. वाचता येत नाही? नसेल वाचता येत तर बाहेर साईन लावलंय, तेही दिसत नाही का? मला वाचता येतं, दिसतं, आणि माझी चित्रकला सुद्धा खूप चांगली आहे. तुम्ही डोळे बंद करून इकडे इकडे असे फिरत असता. आधी बाहेर जा आणि बघा काय साईन येत आहे. चित्र दिसलं, वाचलं, कळलं, समजलं? शट अप. हे काय आहे? काय आहे? मुलीचं चित्र आहे. तुमच्या ऑफिस मध्ये आता एक मुलगी जॉईन झाली, मग तिच्यासाठी एक सेपरेट वॉशरूम असायला हवं की नको? बेसिक नीड आहे ही. क्लीन, हायजेनिक, सेफ्टी असलेलं लेडीज वॉशरूम ऑफिस मध्ये असायलाच पाहिजे. ते तुमच्याकडे नव्हतं, म्हणून आकाश सरांनी मला सांगितलं की आजपासून हे लेडीज वॉशरूम असेल आणि तुम्ही कॉमन जेंट्स वॉशरूम यूज करू शकता. एक मिनिट. विमेन्स